माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत पोथी वाचू खास. घर एक मंदिर गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम. अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मीने त्यानंतर विष्णूला अधिक मासात कोणते दान दिल्याने कोणते फळ मिळते विचारले. तेव्हा विष्णू म्हणाला, प्रिये, जो अधिक मासात विप्राला यथाशक्ती सुवर्णदान देतो त्याची सर्व मनोरथ पूर्ण होतात. जन्मभर दारिद्र्याची स्थिती येत नाही. गायीचे दान दिल्यास ब्रह्मलोकात वास होतो. भक्तिभावाने द्विजांना रजत दान देतो, त्याचे पितर तुष्ट होतात, त्याचे मनोरथ पूर्ण करतात. तांबे ताम्रपात्र योग्य माणसाला दान देतो, त्यावर शंकर पार्वतीस कृपा करतो, सर्व काही देतो. जो पद्मराज आधी रत्ने देतो त्याला राज्यपद मिळते. मोती देतो त्याच्या भाग्याने सर्व भोग मोक्षही मिळतो. कांबळे दिल्याने पाप नष्ट होते. वस्त्रदानाने चंद्रलोकात जाण्यास मिळते. लोकरीचे वस्त्र दिल्याने निर्भयता येते. नेमके उपयोगी पडेल असे वस्त्र द्यावे. विप्रांना रोज धान्य द्यावे, आपले पुरुषार्थ पूर्ण होतात. गरजूंना अन्न जल दिल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. विप्राला पाद त्राण दिले तर त्या दात्याच्या यमयातना चुकतात, तो स्वर्गातच जातो. तुपाचे भांडे तूप दिल्यास सूर्यलोक मिळतो. विविध पदार्थाच्या दानाने जो फळे मिळतात ती वर्णन विष्णूने केले. 7 धान्याचे दान, 3 रंगाचे तीळ लाडू करून मुलांना वाटणे, मोदक दान देणे याची फळे सांगितली. स्नान, व्रत, दीपदान, गोपूजन, ब्राह्मणाचे पूजन यांचे फळे सांगितले. सर्व तीर्थयात्राच्या पुण्यापेक्षा या मासातील दानाचे पुण्य मोठे असे सांगितले. पार्वतीला तिची आई मेना हिने एकदा विचारले की, हे कन्ये, तू माझीच मुलगी, पण तुझ्या नावाने सारी व्रत आहे, माझ्यासाठी मात्र मी कोणी व्रत का करीत नाही? तेव्हा पार्वतीने मेनेला म्हटले, मी अधिक मासात व्रत करून तुझे पूजन करील असे तिला सांगून पार्वतीने अरुंधती जवळ म्हटले, मी मातेच्या प्रसन्नतेसाठी अधिक मासात एक व्रत करते. त्या व्रताची माहिती या अध्यायात सांगितलंय. आता वरती जे आपण ऐकले त्यापैकी तुम्ही एक कुठलं तरी दान करा, आणि जे दान केलं ते लिहायला विसरू नका, तुमचे नाव आणि दान, कारण तुम्हाला मिळणार आहे त्रिवेणीकडून वाण. आता आपण ऐकूया पोथी. श्री गणेशाय नमः. लक्ष्मी म्हणे, हो प्रिय करा, देवादी देवा दामोदरा, तुम्ही विप्र सेवेचा सारा, महिमा बरा कथिलात, आता अधिक मासी निर्मळ, कोणत्या दानाचे काय फळ, ते साध्यंत विवरुणी सकळ, मज दयाळा सांगावे, ते ऐकुणी वैकुंठनाथ, म्हणे गे प्रिय लोकानुग्रहात, तो प्रश्नाचे उत्तर समस्त, सांगतो ऐके साक्षीपे, जो कोणी अधिक मासात उत्तम सुपात्र विप्राव्रत, येता शक्ती मनाने देतात, त्यांचे म्हणतात सर्वप्रती, सुपात्र विप्रा देता स्वर्ण, देवतांचा तोषितो अग्न, जन्मवरी दारिद्र्य दारुण, न बाधेच कदापि, अधिक मासी देता गो प्रधान, सकळ दुरिती निरसून, गोलोक लोमसंख्या कल्पदान, वासो हे ब्रह्मलोकी, सर्वजनी अधिक मासात, हेमादी दान द्यावे सतत, तेने योगे ब्रह्मलोक प्राप्त होईल जान निश्चय, जो भक्तिभावे अनुप्रमाण, द्विजाशी देतो रजते दान, तयाचे पितर संतोषून मनोरथ पूर्ण करीतात, ताम्र अथवा ताम्रपात्र सुपात्रासी देतो पवित्र, तयाशी रुद्राणी त्रिनेत्र, सर्वत्र होतो पै, पद्मरागादी रत्नदान देता, महाभूप पतित्व येते आता, भौतिकाचे दान करिता, भुक्ती मुक्ती लावती, कंबल दाणे पाप लोपते, वस्त्रे चंद्र सा लोक्य लावते, अर्णिक दान देता विप्राते, भयनिरते सर्वै, ज्या काली जे मोहोपकारक, त्या काली ते देता वस्त्राधिक, स्वर्गाधिक नाना उत्तम लोक, मिळतात देख निश्चये, धान्य दाने महादान, मम प्रीत्यर्थ अनुदीन श्रद्धे द्यावे, विप्रा लागुण, सर्वार्थ साधन होय त्याने, अन्नार्थी याते अन्न ओपिता, जलार्थी याते जलदान देता, अक्षय पुण्य येते हाता, संशय श्रद्धा नसेची, जे श्रद्धापूर्वक विप्राप्रत उपान दान अर्पितात, ते यमयातने विन त्वरित, स्वर्गी जातात सुखाने, द्रुत किंवा द्रुतपात्र देता, अक्षय सुरलोक सूर्यलोक हे आता, पात्राचे दान करिता, लाभतो सरता रुद्रलोक, वर्षभर पुरेल इतुके धान्य, वस्त्राभरणे संयुक्त,
वर्षाभरणी संयुक्तान धृताधीत रसांचं वर्तमान अत्युत्तम घेऊन या आदि शिवास मज अर्चने मग सदारा द्विजाशी पूजुनी तयारिक मासी द्वादशी दिनी विशेष दान देती जे ते मानव कृतकृत्य होती हे प्रिय दान सत्य त्या धान्य दाना परिपथ्य नशेची कृत्य संसारी सशक्त किंवा असक्त जनाने स्वहितेचू असेल त्याने कैसाही प्रयत्न श्रद्धेने धृत दान देणे द्विजाशी धूतदान होणे श्रेष्ठ दान पृथ्वीमाजी नाहीच जाण सप्तधान्याचे क्रिता दान सप्तर्षी लोक लाभतो गोमूत्र रंग कृष्ण श्वेत हे तीन जातीचे तीळस मस्त मजाने सर्व देवाप्रत सदा अत्यंत आवडते म्हणून प्रियतील दान भक्ती व्हावे करिटिकी जनदीन अधिक माशी जो विशेष जाण नित्य नेमाने करावे ससुवर्ण दिल दान करिता अभिष्ट सिद्धी होय सर्वदा अधिक मासी नित्य दाना परता नियम नसे शुकर धृत येलादी पदार्थयुक्त शुद्ध शर्करा पाके निमित्त बालाप्त जना आनंद देत ऐसे लाडू करुणिया तरिक मासी भगवत प्रीत्यर्थ स्नान करून विप्रासी देत तयासी साक्षात गोलोकनाथ प्रसन्न होती निश्चय आणि नाना वस्तू निर्मित मधुर धृत पाक मोदक सुंदर भगवत प्रीत्यर्थ अधिक मासी भीतर विप्राला घेरपित जो तयाची सर्व कार्य जगती निर्विघ्नपणे सिद्धीस जाती तैशी संती मोक्ष प्राप्ती होते जाण निश्चय इंदिरे मिळा फार काय सांगू काही दानाहुनी श्रेष्ठ काही नाही आणि ते इतर कर्माहुनी पाही पृथ्वी टाईस साध्यसे म्हणून सर्वत्र जगती दानची करावे दान निश्चिती दाने देव अंश होती मग नर तेथे कायसे दाने सुकीर्ती होय सर्वत्र दानेची सुख य परत्र दाने धनधान्य पुत्र पौत्र मिळती सुमित्र दानेची दाने सकळा वाचा प्रती दानेची सर्व पापे प्लोपती दाने सकळ रोग निवृत्ती चतुर्वर्णे प्राप्ती दानेच म्हणून प्रिय जगी म्हणावे मानावे सर्वदा दान करावे आणि विशेषत्व अधिक मासी व्हावे नित्यदान द्यावे अवश्याची कारण की मानवाप्रत अन्य कालाहून अधिक मासात सर्वदा सर्वदान जनित फलभूत लाभते सकळ व्रते सकळ दाने सर्व जप होम देवार्चने आणि सर्व मासे यावणी गुणे विशेष असे अधिक मास यात स्नान व्रत दीपदान गोपूजन आणि विप्राचन इत्यादी कोण्याही प्रकारे पूर्ण व्याजही व्रत करीती जे तयाचे सकळ पापरासी नाश पावती समळेशी आणि यमतयाच्या दृष्टीशी न पडशी दान निश्चय अधिक मास व्रतोत्पन्न जो दे दीप्यमान पुण्यकृशान तेने शतजन्म पापे घणे सघन जळून भस्म होताती सर्वेश्वरेच्यु मानवास जैसा पुरुषोत्तम वास पावनसे पैविशेष तैसे तदनच काही सहस्रश्वमेध यज्ञ की वाजपेय शतप्रमाण जरी त्रैलोक्या माझी मान पावन आहेत सत्याची तरी त्या महायज्ञा लागून अधिक माशीचे जे एक दान एक दिन तयाच्या षोडशी शान समान योग्यता जाण नशेची गंगा गया कांची पुष्कर रेवा महिषी वा कुरुक्षेत्र यमुना चंद्रभागादी पवित्र असती सर्वत्र क्षत्र तीर्थे परिते अधिक मासन सम तेथे लागती भूतश्रम येथे अनयसे परम वैष्णव पद पाविजेते अधिक मासी जे कृती स्नान तरी जन्म फळ पळले पूर्ण या परिसर गुण संपन्न नसे अन काहीच येथे धरण उपोषण व्रत पुरुषोत्तमा प्रति पूजित ते होनी पाप निर्मुक्त वैकुंठी सतत वसताती अधिक मास व्रता समान त्रिजगी नाही काही पावन ज्ञानाने आचरिता पूर्ण चतुर्वर्ग फळ लाभते जोरी नाही मास प्राप्ती तोरी मेदिनी पापे गरजती यम यातना ही तैशीच रीती तोरी ख्याती मिरवी तसे सुभूमीस पेरता बीज जैसे असंख्य होय सहज किंवा अमृतवल्ली सतेज असंख्या विस्तारे की लाविता दुर्वांकुर एक वेगे तयाचे होती अनेक तैसे अधिक मासीचे अलौकिक पुण्य सकळीक वाढते म्हणून सकळ सर्व भावे अधिक मास व्रताचरावे ऐसे सांगता श्री माधवे लक्ष्मी तयाती विनवते अहो देवा अधिक मास व्रता यथाशक्ती भावे आचारिता कैसे काय फळे हे आता ते मज तत्ता सांगिजे ते ऐकुनी चक्रपाणी लक्ष्मीशी म्हणे हे सिंधू नंदिनी एतद अर्थ तुझ लागुनी पूर्वे इतिहास सांगतो पूर्वी अरुंधती आणि गिरीसुता यांचा संवाद चालला असता गिरिजे लागे शिष्टकांता जोडीने असता विनयित म्हणे उमे सर्व मासातील व्रते तुआ कथिले सकळ आता अधिक मासात निर्मळ काय करावे सांगिजे ऐसे गुणिया पार्वती म्हणे गे साध्वी अरुंधती अधिक मासा व्रताचे तुझ प्रतिवृत्त सांगिते ऐक पा एकदा मी पतित
पती सहित बैसलेसा आनंदात मन माता मेना येवणी मज प्रत स्नेह बोलू लागली. अगे बाळे तुमज वाचणे उत्पन्न झाली ससोनी, स्वकीय प्रभावे त्रिभुवनी विख्यात झाली आहेस. आणि तुझ्या योगे हे चराचर विख्यात झाले साचार. परिमत प्रीती असोनी तुझर मज तिये मात्र लाभ नाही. तू सर्व प्रसिद्ध त्रिजगती माझी जो दुराची ख्याती. तुझे नाम सर्वजन जखाती माझे न जाणती कोणीच. जेथे कोठी तू राहसी तेथे ब्रह्मादिस्तविती तुझसी. मी पावले मा स्थानासी तरी कोणी मजसी बोले ना. मास पक्ष पर्वे आणि दीन तो वरती व्यापिले संपूर्ण सर्व काळी सुरती जन तो पूजा करिता ती. परी मम मस्तिकी कोणीही कदा न घालिती पुष्पक एकही. तरी त्वन माता मी जगाठाई असून काय उपयोग. वर्षाचे 360 दिन तो वरती गेले व्यापून. मदत नाही अर्धघटी प्रमाण काय मोठे मदभाग्य. पार्वती म्हणे गे अरुंधती ऐसी मातेचे ऐकुणी भारती. मी किंचित हसवणी तुझ प्रती बोलिले वचन ऐकते. अगे माते मेनके मजसी ऐसे बोलून का बोलसी. यद्यपि सकळ 12 मासी मज अहर्निशी पूजितात. तरी धार्मिक ऐसा अधिक मासात मज कोणी नाही पूजित. आणि अन्य सर्व क्रिया येतेत टाकी जे तात सगळी की. या स्तव माते मी अधिक मासे व्रत करुणी पूजन तुझसी. ऐसे बोलून पुढे त्या मासी व्रते तेचे पूजेले. ऐसे शिवेचे वचन ऐकुनी अरुंधती म्हणे गे कल्याणी ते त्वतकृत व्रत मजवर लागुनी कृपा करून सांगतो. अत्यंत धार्मिक अधिक मास तो न व्हावा कदापि वोस. तरी तेथीचा नियमविशेष विवरुणी मज सांगतो. ऐशी अरुंधतीची वाणी ऐकुनिया त्रिभुवनी म्हणे गे ऋषी पत्नी साजनी उत्तम विनवणी केलीस. तरी प्रत्यधिक मासी जे व्रत करावे ते सांगत यथात. मी मेना मातेच्या ख्यात्यार्थ हा मास ते तर्पेला. अधिक मास शुक्ल तृतीया दिनी शुक्ल वस्त्र परिधान करोनी गुरुच्या आज्ञेने पूर्वानी व्रत नियम घ्यायचे. व सुशोभित शुद्ध स्थानी पवित्र पाला शकाष्ट दिवशी शनी धतुर फळे 5 ठेवणी देवता स्थापन करू की जे नालंकार मंडित ती. पतिपुत्रास गजावृती बैसली ऐसे मेनी जे पुरती. मेनाने सुंदर करुणिया ती 5 गौरी वर्तमान त्या पालक शकाष्टासनी ठेवून विप्र वचने यथा वचन प्रतिष्ठापन करावे. पाद्य अर्धे गंध पुष्पादिक उपचार अर्पावे सकळीक. निरांजन दीप अनेक यथाशक्ती उजळावे. वित्त शाढ्य वीण प्राप्त भावे अर्पावे नाना पदार्थ. मासपर्यंत खंडित एक दीप स्थापावा. सकळी अधिक मास होत पूर्ण तोरे की जय ऐसे पूजन अनेक भुक्त वर्ताचरण प्रतिदिन जाण करावे. परिणी असेल तेही शक्ती तरी ते की जय आधी अंती तेने शक्ती नसे निश्चिती संपूर्ण फळ लाभते. ऐसे रीती व्रत आचरण अंती करावे. उद्यापन मेनेची सुवर्णमूर्ती करून यथा विधान पूजावे. मग पुरोहित ब्राह्मणासी पूजनी सरोपचारेसी ती मेनेची स्वर्गमूर्ती त्यासी दान की जे विधीने. मग पाद्यात पूजादी उपचार नाना वस्त्रे नाना अलंकार इत्यादी की बहुत साचार 5 विप्रवर पूजावे. आणि सदा रभू विप्राप्रती भोजन घाली जेथाशक्ती. ऐसे करिता व्रताची पूर्ती यथा सांग हो तसे. अरुंधती गे या व्रताप्रती अधिक मासी ज्या आचरती तयासी सुख सौभाग्य संतती अखंड निश्चिते लादते. हे मेना व्रतती पावन माझा आनंददायक पूर्ण म्हणून सर्वीस आक्षेपे करून अधिक मासी आचरावे. ऐसे गौरी अरुंधती व्रत सांगती झाली मेना व्रत त्याची दिरे म्या समस्त तुझला लागी वर्णिले. ऐसे बोलून घन सावळा अन्य कथा सांगू लागला. ती परमसोज्वळा पुढच्या प्रसंगी वर्णियल. इति श्री अधिक मास महात्म्य सार नारदे पद्माधार सज्जन श्रोते ऐकतो चतुर्विशंती म तो अध्याय कोड हा 24 अध्याय या ठिकाणी संपला. आजच्या दिनाचे किंवा उद्या ह्या 2 दिवसात एका डब्यामध्ये 33 अनारसे घाला आणि त्या डब्याला किंवा जे वस्त्र तुम्ही देणार त्यावरती एक झाकण ठेवून म्हणजेच एक कापड ठेवून त्यावरती 7 पदरी दोरा गुंडाळा आणि तो जावयाला ब्राह्मणाला भाच्याला किंवा आपला मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी यांना तुम्ही ते दान द्या. जर अनारसे नसतील तर बत्ताशे बदाम किंवा फळं किंवा खारीक जे अवेलेबल असेल ते घेऊन दान करा. आणि जर वाचन श्रवण केलं असेल तर बोला जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण लिहायला
विसरू नका. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. श्री पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका. आणि आजचा अध्याय श्रवण केल्यानंतर त्यात जो सांगितलाय प्रश्न, त्याचं उत्तर व्यक्तिगत मला पाठवा. अधिक मासातला त्रिवेणीचा वाण मिळवा.